सकाळचे 6 वाजता. आणि घरात एक अलार्म वाजतोय, स्नूज. पुन्हा अलार्म, पुन्हा स्नूज. आणि तेव्हा एका विचाराने सगळं बदलून टाकलं. भाऊ, मेन्सला फक्त 5 महिने राहिलेत. बस, झोप गेली. सकाळचे 7 वाजता. लायब्ररीत हिरो हजर. 2 मिनिटं ध्यान आणि दिवसाचं प्लॅनिंग रेडी. सकाळचे 8:30 वाजता. नाश्त्यासाठी धावपळ, कारण 9 वाजता लेक्चर आहे आणि या दुनियेत उशिरा येणं अलाउड नाहीये. सकाळचे 9 वाजता. सगळे क्लासरूम मध्ये जमा झाले. सकाळचे 11 वाजता. लेक्चर संपलं आणि मित्रांमध्ये गहन चर्चा सुरू झालीय. अरे, फ्रेंच रेव्होल्युशनचा इम्पॅक्ट इंडियन पॉलिटीवर काय झाला? सोडते. तुला माहित आहे का कॅन्टीन मध्ये आज काय आहे? ते ऑप्शनल आहे माझ्यासाठी. दुपारचे 12:30 वाजता. सगळे जेवणाकडे धावतात अशा वेगाने जणू पहिल्यांदाच पोचणाऱ्याला थेट युपीएससी मध्ये सिलेक्शन मिळणार आहे. दुपारचे 1 वाजता. हिंदुस्थानची सर्वात जुनी परंपरा जिवंत राहिली पाहिजे. वामकुक्षी. दुपारचे 3:30 वाजता. चाय पे चर्चा. यंदा कट ऑफ किती जाईल या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कुणाला मिळालं नाही, पण संशोधन सुरू आहे. संध्याकाळचे 4 वाजता. अर्जुन बॅचचं लेक्चर. महाभारतात अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळा दिसत होता आणि या मुलांना फक्त एकच गोष्ट दिसतीये, मेन्स कम्प्लीट करायची आहे. संध्याकाळचे 6:30 वाजता. टेरेसवर फिरताना एक प्रश्न उभा राहिला, होईल का? आणि मनाने उत्तर दिलं, रोज येतो ना लायब्ररीत, मग होणारच. अरे चल, आन्सर रायटिंग करायची आहे. संध्याकाळचे 7 वाजता. मुलं रोज आन्सर रायटिंग करताना. रात्री पुन्हा पुस्तक, पुन्हा मेहनत. कारण या प्रवासात टार्गेट एकच आहे, अधिकारी बनायचंय. आणि HVD CEC च्या बिग बॉसला विश्वास आहे, हे लोक करून दाखवतील.